प्रॉब्लेम नंबर 6 इन 6th क्वेश्चन. बघा 6 मेन क्वेश्चनमध्ये 6th क्वेश्चन चाललं आहे. प्रॉब्लेम नंबर बघा, आपण क्वेश्चन काय दिलेत, 1 डिवाइड बाय सेक टीटा मायनस टॅन टीटा. 1 डिवाइड बाय सेक टीटा मायनस टॅन टीटा. फर्स्ट काय करायचं, एल एच एस इज इक्वल्स टू काय आलं आहे, 1 डिवाइड बाय सेक टीटा मायनस टॅन टीटा. राईट. आता काय होतं आहे, आपल्याला ॲज इट इज गेल्या टाईम तुम्ही एक रूटचं प्रॉब्लेम केलं हो, कसं इथं खाली मायनस असलं तर इकडं प्लस, इकडं प्लस, तसं ना इथं पण रॅशनलाइज करायचं आहे आपल्याला. असं लिहायचं, मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय सेक टीटा प्लस टॅन टीटा. आता इथं काय मायनस आहे, सो आपण काय करायला ह्याला इंटू कशानं करायला, प्लसनं करायला. राईट. बघा इथं 1 डिवाइड बाय सेक टीटा मायनस टॅन टीटा इंटू सेक टीटा प्लस टॅन टीटा डिवाइड बाय सेक टीटा प्लस टॅन टीटा. राईट. मी काय केलो नाही, इथं बघा क्वेश्चनमध्ये 1 डिवाइड बाय सेक टीटा मायनस टॅन टीटा होतं. मी ह्याला काय केलो, ह्याला सेम ॲज इट इज ह्याला इंटू केलो. फक्त मी काय केलो, इथलं साईन कॉन्जिक्युटिव्ह साईन चेंज केलो, इथं प्लस प्लस केलेलं आहे. राईट. ऑलरेडी तुम्ही असं एक मागे प्रॉब्लेम केला. आता बघा 1 इंटू सेक टीटा प्लस टॅन टीटा काय येतं आहे, सेक टीटा प्लस टॅन टीटा येतं आहे. राईट. आता इथं काय, सेक टीटा इंटू सेक टीटा, इथं बघा सेक टीटा मायनस टॅन टीटा, सेक टीटा प्लस टॅन टीटा. तुम्हाला ऑलरेडी मी एक फॉर्म्युला सांगितलं होतो, तुम्हाला आठवण आहे का नाही, की गेल्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलं होतो. राईट. गेले प्रॉब्लेममध्ये ए स्क्वायर मायनस बी स्क्वायर इज इक्वल्स टू ए प्लस बी ए मायनस बी, ए प्लस बी अँड ए मायनस बी, हे फॉर्म्युला सांगितलं होतं तुम्हाला. इथं बघा ए काय धरता, वाला ए ह्याला धरा अँड ह्याला बी धरा, इथं ए धरा ह्याला बी भरा. बघा इकडं ए मायनस बी ए प्लस बी आलं आहे. राईट. सो मी काय करतो, ॲज हे फॉर्म्युला यूज करून मी काय लिहितो, सेक टीटा मायनस टॅन टीटा इकडं सेक टीटा प्लस टॅन टीटा, ह्याला काय करू आपण ए स्क्वायर मायनस बी स्क्वायर होत. ए काय घेतला, सेक स्क्वायर टीटा, बी काय घेतला, टॅन घेतला मायनस टॅन स्क्वायर टीटा. राईट. नेक्स्ट. आता बघा वर काय दिलं आहे, ॲज इट इज लिहा सेक टीटा प्लस टॅन टीटा. खाली काय बघा, सेक टीटा मायनस टॅन स्क्वायर टीटा आहे. आता तुम्ही कुठंतरी एक फॉर्म्युला बघितला, आठवण आहे का नाही, की तुम्हाला ते फॉर्म्युला होतं तुमचं 1 प्लस टॅन स्क्वायर टीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वायर टीटा. आता असं तुम्ही फॉर्म्युला बघितला हो. राईट. आता तुम्ही हे काय करू शकता, याला हे टॅनला काय करा, तिकडं पाठवा, इज इक्वल्स टूच्या तिकडं 1 ॲज इट इज लिहा इज इक्वल्स टू सेक स्क्वायर टीटा ॲज इट इज घ्या. हे प्लस टॅन तिकडं आलं तर काय होतं आहे, मायनस टॅन स्क्वायर टीटा होतं आहे. म्हणजे आता तुम्हाला सेक स्क्वायर टीटा मायनस टॅन स्क्वायर टीटा इथं आहे, सेम ॲज इट इज इथं आलं आहे. म्हणजे कशा काय आलं आहे, 1 इज इक्वल्स टू सेक स्क्वायर टीटा मायनस टॅन स्क्वायर टीटा. आता ह्याच्या जागेमध्ये मी काय लिहितो, इथं 1 लिहितो. राईट. आता इथं कधी पण डिनॉमिनेटर काही आलं नाही, 1 आलं तर तुम्ही काय समजून घेता, ॲज वरचं व्हॅल्यू कसं आहे तेवढं लिहिता. सो सेक टीटा प्लस टॅन टीटा. राईट. ॲट लास्ट तुम्हाला आर एच एस आलं अँड लास्ट तुम्ही लिहू शकता एल एच एस इज इक्वल्स टू आर एच एस. हेन्स नाहीतर देअरफोर क्वेश्चनला 1 डिवाइड बाय सेक टीटा मायनस टॅन टीटा इज इक्वल्स टू ॲज इट इज क्वेश्चन कसं आहे तसंच लिहा लास्टला, हेन्स प्रूव्ड. एवढं हे प्रॉब्लेम होतं.